5-10% तरी आमच्याकडून गाळा मारतात ते. मला सांगायला अभिमान वाटतो की भारतामध्ये नव्हे तर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये 30% डिव्हिडंड देणारी पहिली आमची बँक. तरी सुद्धा काही काही वेळा आम्हाला वाटतं की आम्ही बँक मोठी केली होती, शेतकरी कुठं आमचा मोठा झाला. याचं दुःख आहे आम्हाला. संस्था अजून मोठ्या होत नाही. म्हणून आम्ही काय केलं की कमी कर्ज व्यवहार असल्यामुळं त्या सचिवाचा सुद्धा पगार भागत नाही. मग आम्ही त्यांना 1,000 पासून मला वाटतं 10,000 पर्यंत, जसा त्यांनी 10 लाखापर्यंत, 20 लाखापर्यंत, 50 लाखापर्यंत, 1 कोटीपर्यंत असा जर कर्ज व्यवहार वाढवला तर बँक त्याला 5,000, 7,000 पर्यंत पगार देते. हे सुद्धा बँकेने केलं. पण त्याला अटी घातल्या आपण की एवढी एवढी वसुली पाहिजे, थकीत नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचं नाही. कारण आर्थिक संस्था चालवत असताना ज्या ठेवी तुम्ही आमच्याकडे ठेवताय त्यांचं संरक्षण आम्हाला करायला लागतं. आणि संरक्षण करायचं म्हणजे त्या पुजून नाही ठेवायच्या, त्या गुंतवायला लागतात कर्ज रूपानं. आणि नुसत्या गुंतवून चालत नाही, त्यावर आपल्याला नफा मिळवावा लागतो. आणि त्यावर येणाऱ्या उत्पन्नातून ठेवीचे व्याज द्यायला लागतं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये 2 किंवा 2.5-3% बँकेला मिळतात. आणि त्यातून मग सगळ्यांचा पगार बिगार सगळं आणि तुम्हाला हे 5 लाख वगैरे असं आम्हाला देता येतं. महाराष्ट्रामध्ये आपली बँक अत्यंत 1-2 नंबरपर्यंत आहे, चांगल्या अवस्थेमध्ये. परंतु सहकारी संस्था या चांगल्या चालाव्यात या दृष्टीने शासन सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे मदत करत आहे. पण सभासदांनी आणि संचालकांनी, चेअरमन यांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्या सहकारी संस्था चांगल्या कशा चालतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण सर्व प्रकारचा कर्ज व्यवहार करता. आता बघितलं सकाळी आपण गाड्यांना, स्कूटरना, रिक्षाला कर्ज व्यवहार केलेला आहे. आता असं नाही की शेतकऱ्याला द्यायला पाहिजे असं नाही. आपल्याकडे 24-25 उद्देश आहेत आणि या उद्देशाप्रमाणे कशालाही आपण खेडेगावामध्ये कुणालाही कर्ज देता येते सभासद असताना. फक्त शेतीलाच नाही, घर बांधायला देता येतं, एखाद्या उद्योगाला देता येतं, आरोग्य असेल शिक्षणाला देता येतं, आरोग्याला देता येतं, लग्नाला सुद्धा देता येते. पण पहिल्याच लग्नाला, नाहीतर मिळते म्हणून तो गावचा सर्वांगीण विकास करण्याकरता, आर्थिक मदत करण्याकरता, सहकार्य करण्याकरता या संस्थांचा उगम झालेला आहे. शासनाने सुद्धा तेच पाहिजे. शेतकऱ्यांनी त्याच्या गरजेपुरतं घ्यावं, उत्पादन करावं शेतीचं, फळबागांचं, आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी समृद्ध व्हावा हे स्वप्न सरकारचं आहे. घाटावरती आपण काय करतो, घाटावर म्हणतो सहकार रुजला. घाटावर 2च गोष्टीमध्ये सहकार रुजला, एक साखर कारखाना आणि एक दुधामध्ये. आपल्याकडे ते दोन्ही होत नाही. आपल्याकडे काही गाई म्हशी असेल त्या पावसाळ्यात बांधायच्या आणि इकडं भाताच्या आव्याला खुरपं लागलं की तिकडं दाव्याला खुरपं लागलं, द्यायचं सोडून, जा कुणाचंही खाऊन ये.